आगाशी आयोजित विघ्नहर्ता दशक 2025 दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वातील ड्रॉ ओपनिंग सेरेमनीला उपस्थित आदरणीय अतिथींचा सन्मान संयोजक समितीच्या वतीने आपण संपूर्ण करत आहोत। या आपण सन्मानित करूयात आगाशी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच भिकाजी शिळके यांना राजारामजी काळेकर यांच्या शुभ हस्ते। अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा या लाईव्ह लॉट ओपनिंग सेरेमनीच्या माध्यमातून आपण जपत आहोत। भिकाजी शिळके यांचा सन्मान राजारामजी काळेकर शुभ संपन्न होतोय। तदनंतर माजी सरपंच आकाशी मोऱ्याचा बाळा अशोकजी कालेकर सन्मान गणेशजी गुल्ले यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न शाल आणि त्या सोबतीनं पुष्पगुच्छ सन्मान संपन्न होतो। अशोकजी कालेकर माजी सरपंच आकाशी मोऱ्याचा बाळा यांचा सन्मान गणेशजी गुल्ले यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय। तदनंतर मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा ब्रँड ब्रदर्स शॉपचे सर्व दिनेशजी गरज यांचा सन्मान यशवंतजी तरे यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत। यशवंतजी यांच्या शुभ दिनेशजी गरज यांचा सन्मान संपन्न होतोय। परिसर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष तथा ब्रँड ब्रदर्स शॉपचे सर्व तदनंतर आणखीन एक सन्मान या लाईव्ह लॉट ओपनिंग सेरेमनी निमित्त आपण करत आहोत। हरिचंद्र यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सचिव रामदादा पष्टे यांना। रामदादा पष्टे यांचा सन्मान यानंतर संपन्न होईल। हरिचंद्रजी भाटे यांच्या शुभ हस्ते पष्टे यांचा सन्मान संपन्न होतोय। हरिचंद्र दादा भांडे यांच्या शुभ हस्ते तदनंतर आणखीन एक सन्मान आपण संपूर्ण करत आहोत। मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आकाशजी भोईर यांचा सन्मान यानंतर जयवंतजी गुल्ले यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। एमपीसीएचे विद्यमान उपाध्यक्ष आकाशजी भोईर यांचा सन्मान जयवंतजी गुल्ले यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत। तर पसायदान हेअर कटिंग सलूनचे सर्वात आता पोऱ्याचा पाडा गावचे ज्येष्ठ ग्राहक विवेकजी सोनावणे यांचा सन्मान ऍडव्होकेट लकीदादा मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत। विवेकजी सोनावणे यांचा सन्मान यानंतर ऍडव्होकेट लकीदादा मात्रे यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करत आहोत। तदनंतर मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सागरजी हिंदूराव यांचा सन्मान आपण संपन्न करत आहोत। तर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय। मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सागरजी हिंदूराव यांचा सन्मान। तदनंतर ज्या वाहिनीच्या वतीने या लाईव्ह लॉट ओपनिंग सेरेमनीचं थेट प्रक्षेपण सुरू आहे सेबस्टर लाईव्ह या ऑफिशियल मेंबरचा सन्मान आपण गोपालजी धुमाल माजी सरपंच आगाशी यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत। धुमाल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय। आणि या संपूर्ण स्पर्धेचे जे आयोजन नियोजन केलेले आहे त्याचं आपण सुमधुर अशा आवाजानं कॉमेंट्री ऐकणार आहोत आणि समालोचन ऐकणार आहोत। ते आमचे दीपकजी बिराडे यांचा देखील सन्मान करणे ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे। मी ॲडव्होकेट लक्ष्मण म्हात्रे यांना विनंती करतो की आपण दीपक दादांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे। तदनंतर एक छोटासा सत्कार करण्यात येतोय। या ठिकाणी बसलेले पाहुणे निलेशजी ठाकरे यांचा देखील सत्कार करण्यात येतोय। मी मनोजजी म्हात्रे यांना विनंती करतो की आपण निलेशजी ठाकरे यांचा सत्कार करायचा आहे। ठिकाणी
मनोजी म्हात्रे यांच्या हस्ते निलेशजी ठाकरे यांचा सत्कार होत असताना त्यानंतरची समालोचनाची सूत्रे मी दीपक दादा यांच्याकडे सोपवत आहे. धन्यवाद. क्रिकेट असोसिएशनची संलग्न क्रीडा स्पर्धा ज्यामध्ये एकंदरीत 40 संघांचा सहभाग तुम्हाला पाहायला मिळेल. ऑलरेडी एक सूचना आलेली संयोजक समितीच्या वतीने ती आम्ही आताच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आम्ही देवपेकर आणि त्याचबरोबर आंबे डब्बे या दोन टीमचा ज्युनियर प्रॉब्लेम असल्या कारणाने तर दोन टीमची एंट्री ऑन टाइम कॅन्सल झालेली आहे. वेटिंग टीमला ऍज पर मॅनेजमेंट थ्रू डिसिजन आता एंट्री दिली जाईल. ही सूचना आपण लक्षात घ्या. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रोख रक्कम रुपये 51 आकर्षक जळांना विघ्नता करंडक, द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम रुपये 25,000 व भव्य चषक, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 12,000 व आकर्षक चषक, तर पंचम क्रमांकाचे पारितोषिक बघत आहोत 11,000 रुपये भव्य चषक. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये भरपूर सारी वैयक्तिक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतील. मालिका आकर्षक स्पोर्ट्स बायसिकल आणि त्या सोबतीनं बेस्ट बॅट्समन साठी बॅट आणि त्याचबरोबर बेस्ट बॉलर साठी आकर्षक स्पोर्ट्स शूज या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. एक सन्मान राजारामजी कालेकर यांचा आपण करत आहोत गुरुदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. उपस्थिती या स्पर्धेच्या लाईव्ह लॉट ओपनिंग सेरेमनी निमित्त आपल्याला लाभलेली आहे. त्यांचा सन्मान संपन्न होतो. राजारामजी कालेकर यांचा गुरुदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. लाईव्ह लॉट ओपनिंग सेट मधील आता शुभारंभ करूया. स्पर्धेतील पहिला उद्घाटन सामना आणि उद्घाटन सामन्याचे ड्रॉ आपण ओपन करूया. सरपंच ग्रामपंचायत आगाजी भिकाजी शेळके यांच्या शुभ हस्ते. फर्स्ट मॅच ऑफ टुर्नामेंट स्पर्धेतील पहिल्या सामन्याचे ड्रॉ आपण ओपन करतो. या मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा ड्रॉ करावा. दोन संघ पहिल्या उद्घाटन सामन्यात आपल्याला आमने सामने पाहायला मिळतील. स्वर्गीय कल्पेश कुर्ले प्रतिष्ठान म्हसा आणि त्यांच्या विरुद्ध संघ फाईट करताना पाहायला मिळेल. पहिल्या दिवसात उद्घाटनीय सामन्यात जय बजरंग महाजबी स्वर्गीय कल्पेश कुर्ले प्रतिष्ठान म्हसा आणि त्यांच्या विरुद्ध जय बजरंग महाजबी हा सामना असेल तो पहिल्या दिवसातील पहिला ओपनिंग मॅच. आपण ओपन करूयात अशोकजी काळेकर यांच्या शुभ हस्ते. अशोकजी काळेकर यांच्या शुभ हस्ते सेकंड मॅचचा ड्रॉ आपण ओपन करतोय. सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावळे आणि त्यांच्या विरुद्ध संघ फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. जय भवानी गवाली सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावले त्यांचा विपक्ष जय भवानी गवाली हा पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील सामना असेल. तर तिसऱ्या सामन्यात आपण ओपन करूयात मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनेशजी गरज यांच्या शुभ हस्ते. या रामनाथ बसले यांना विनंती आपल्या शुभ हस्ते मॅच नंबर 3 चा ड्रॉ आपण ओपन करावा. कुलस्वामी स्पोर्ट्स टुडे आणि त्यांच्या विरुद्ध संघ फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या दिवसातील तिसऱ्या फेरीच्या दरम्यान न्यू यंगस्टर कोरावले कुलस्वामी टुडे त्यांच्या विरुद्ध न्यू यंगस्टर कोरावले असा पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना. तर चौथ्या सामन्याच्या ड्रॉ बरोबर एमपीसी उपाध्यक्ष आकाजी बोरे यांच्या शुभ हस्ते. पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना मॅच नंबर 4 आपल्या समोर. जय बजरंग कोलठण ठाकरे नगर आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपल्याला पाहायला
जय गावदेव कोतवालवाडी बी, कोलटण ठाकरेनगर त्यांच्या विरुद्ध जय गावदेव कोतवालवाडी असा पहिल्या दिवसातील निर्णायक शेवटचा चौथा सामना. दिवस पहिला 26 नोव्हेंबर 2025 बुधवार. पहिला सामना स्वर्गीय कल्पेश कुर्ले प्रतिष्ठान मसा विरुद्ध जय बजरंग महाजनी. दुसरा सामना सिद्धूनेक स्पोर्ट्स कोरावडे त्यांच्या विरुद्ध जय भवानी गव्हाणे. तिसरा सामना कुसुमेन स्पोर्ट्स पुणे त्यांच्या विरुद्ध रिएक्सर कोरावडे. चौथा सामना जय बजरंग महाजनी आणि त्यांच्या विरुद्ध जय गावदेव कोतवालवाडी बी. या निर्णायक लढती आपल्याला पहिल्या दिवसात पाहायला मिळतील. त्यानंतर जो स्पर्धेचा निर्णायक दुसरा दिवस आहे त्या दुसऱ्या दिवसाचे ड्रॉ पण ओपन करूया. उपस्थित अतिथी विवेकजी सोनावले यांच्या शुभ हस्ते. स्पर्धेतला निर्णायक दुसरा दिवस पहिल्या सामन्याचा ड्रॉ ओपन होतोय. विवेकजी सोनावले यांच्या शुभ हस्ते हा ड्रॉ आपण ओपन करत आहोत. माडस त्यांच्या विरुद्ध 11 श्री गणेशचे हा निर्णायक सामना दुसऱ्या दिवसातील पहिली. शंभूयोद्धे माडस त्यांच्या विरुद्ध 11 चे हा निर्णायक सामना असेल तो दुसऱ्या दिवसातील पहिला. दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना ड्रॉ आपण ओपन करूया. सागरजी हिंदूराव एमपीसीए खजिनदार यांच्या शुभ हस्ते. सेकंड मॅच कोलठण आणि त्यांच्या विपक्ष संघ फाईट करेल. त्यांच्या अगेन्स्ट टीम इनॅक्शन पाहायला मिळेल. भुवन कोलठण विरुद्ध भुवन हा दुसरा सामना. त्यानंतर दुसऱ्या दिवसातील मॅच नंबर 3 ड्रॉ पण ओपन करूयात. राजारामजी काळेकर यांच्या शुभ हस्ते. दिवस तिसरा सामना साई किरण 11 नवापाडा त्यांच्या विपक्ष संघ फाईटबॅक करताना पाहायला मिळेल. ओमसाई ठोणे साई किरण 11 नवापाडा त्यांच्या विरुद्ध ओमसाई ठोणे हा तिसरा सामना. त्यानंतर चौथ्या सामन्याचा ड्रॉ आपण ओपन करूयात. गणेशजी गोरले त्यांच्या शुभ हस्ते. दिवस पहिल्या फेरीतील अंतिम सामना अखेरचा सामना चौथा सामना त्याचे ड्रॉ गणेशजी गोरले यांच्या शुभ हस्ते आपण ओपन करत आहोत. संघर्ष 11 गव्हाणे रामदादा पष्टे आणि त्यांची आर्मी इनॅक्शन असेल त्यांना फाईट करेल. संघ विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब पुण्याचा बाळबी. हा निर्णायक सामना आणखीन एक जबरदस्त लढत प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल. स्पर्धेचा निर्णायक दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसाचे ड्रॉ मी पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दुसऱ्या दिवसात गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर 2025 ला पहिला सामना शंभू योद्धे माडस त्यांच्या विरुद्ध साई 11 श्री गणेशचे. दुसरा सामना कोलठण विरुद्ध भुवन. तिसरा सामना साई किरण 11 नवापाडा त्यांच्या विरुद्ध ओमसाई ठोणे आणि चौथा सामना संघर्ष 11 गव्हाणे त्यांच्या विरुद्ध विघ्नहर्ता बी मोरेचा पाडा. तदनंतर स्पर्धेचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाचे ड्रॉ आपण ओपन करूयात. यशवंतजी तरे यांच्या शुभ हस्ते. दिवसातील पहिल्या सामन्याचे ड्रॉ यशवंतजी तरे यांच्या शुभ हस्ते. LG 11 साजे अर्थातच लोह गायकवाड आर्मी इन ऍक्शन असेल त्यांना फाईट बॅक करेल संघ. दिवसातील पहिल्या लढतीत सिद्धिविनायक स्पोर्ट्स काकडपाडा. LG 11 साजे त्यांच्या विरुद्ध सिद्धिविनायक स्पोर्ट्स काकडपाडा हा तिसऱ्या दिवसातील पहिला. तर दुसऱ्या सामन्याचे ड्रॉ आपण ओपन करूयात. हरिश्चंद्रजी भांडे यांच्या शुभ हस्ते.
चंद्रजी भांड्यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या सामन्याचा ड्रॉ ओपन होतोय। निर्णायक स्पर्धेचा महत्त्वपूर्ण तिसरा दिवस। मॅच नंबर 2 आपल्या समोर मंजिरी स्पोर्ट्स खांडपे ॲडव्होकेट सचिन वाकचौडे सर अँड आर्मी इन ॲक्शन असेल त्यांना फाईट बॅक करताना टीम आपल्याला पाहायला मिळेल। बजरंग डोंगणा बेबी मंजिरी स्पोर्ट्स खांडपे त्यांच्या विरुद्ध जय बजरंग डोंगणा बेबी हा तिसऱ्या दिवसातील निर्णायक पहिल्या फेरीतील दुसरा सामना। त्यानंतर तिसऱ्या सामन्याचे ड्रॉ आपण ओपन करूयात। जयवंतजी बोलले यांच्या शुभ हस्ते तिसरा दिवस तिसरा सामना। जयवंतजी बोलले यांच्या शुभ हस्ते हा ड्रॉ आपण ओपन करत आहोत। आई एकवीरा आगाशी आणि त्याच्या विरुद्ध संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल बलिवरे। आई एकवीरा आगाशी त्यांच्या विरुद्ध बलिवरे हा निर्णायक तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना। त्या सामन्याचे ड्रॉ ओपन करूयात। मातृश्री मेडिकलचे सर्व कल्पेशदादा काळेकर यांच्या शुभ हस्ते तिसऱ्या दिवसातील निर्णायक चौथी लढत। त्या चौथ्या लढतीचा ड्रॉ ओपन होतोय। कल्पेशदादा काळेकर यांच्या शुभ हस्ते वेटिंग संघ इन ॲक्शन असेल अर्थातच एक संघ आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करताना टीम आपल्याला पाहायला मिळेल। वेटिंग वर्सेस वेटिंग जे दोन संघ आता आमची मॅनेजमेंट कमिटी त्या स्पर्धेमध्ये सम्मिलित करतील ते दोन संघ मात्र प्रतिस्पर्धी असतील ही सूचना आपण लक्षात घ्या। शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 2025 पहिला सामना LG11 सांजय स्पोर्ट्स काकरपाडा त्यांच्या विरुद्ध जय बजरंग बेबी। तिसरा सामना आई एकवीरा आगाशी त्यांच्या विरुद्ध बलिवरे आणि चौथा सामना वेटिंग संघ विरुद्ध वेटिंग संघ। हे तिसऱ्या दिवसाचं शेड्यूल। त्यानंतर चौथ्या दिवसाच्या ड्रॉ आपण सुरुवात करत आहोत। यांच्या शुभ हस्ते पहिल्या सामन्याचा ड्रॉ आपण कव्हर करत आहोत। दिवस पहिला सामना गोपालजी धुमाल माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते ड्रॉ पण होतोय। MS11 वाघाची वाडी भूषणजी भोईर गिरीची बांगारा पुरस्कृत संघ त्यांना फाईट करेल सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे। MS11 वाघाची वाडी त्यांच्या विरुद्ध सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे पहिला सामना। दुसऱ्या सामन्याचा ड्रॉ आपण ओपन करूयात। ॲडव्होकेट गुरुदादा मात्रे यांच्या शुभ हस्ते जयमान तांबोली आकाश भोईराड आर्मी इन ॲक्शन असेल त्यांच्या विरुद्ध संघ फाईट करेल जय गावदेव झुगरेवाडी। आणखीन एक बिग बॅटल प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल। जयमान तांबोली त्यांच्या विरुद्ध जय गावदेव झुगरेवाडी। तर तिसऱ्या सामन्याचा ड्रॉ आपण ओपन करूयात। ॲडव्होकेट लकीदादा मात्रे यांच्या शुभ हस्ते जयमान शेलारी जयेश भोईरचं युनिट इन ॲक्शन असेल त्यांना फाईट बॅक करताना पाहायला मिळेल संघ बजरंग ब्लास्टर्स मानिवली। जयमान शेलारी त्यांच्या विरुद्ध बजरंग ब्लास्टर्स मानिवली असा चौथ्या दिवसातील तिसरा सामना। त्यानंतर जो अंतिम सामना आहे चौथ्या दिवसातील चौथा त्या सामन्याचे ड्रॉ आपण ओपन करूयात। रमेशदादा मात्रे यांच्या शुभ हस्ते रायझिंग स्टार रावगाव आदेश सचिन इन ॲक्शन असतील त्यांना फाईट करेल जगदंब सासने।
राजीवचा जावगाव त्यांच्या विरुद्ध जगदंब सासने असा निर्णायक चौथ्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथा सामना स्पर्धेचा चौथा दिवस अर्थातच शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर 2025 पहिला सामना MS11 वाघाचे वाडे त्यांच्या विरुद्ध सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेठ, दुसरा सामना जयमान कांडोलपे त्यांच्या विरुद्ध जयगाव झुगरेवाडी, तिसरा सामना जयमान शेलारी त्यांच्या विरुद्ध बजरंग ब्लास्टर्स मानेवली, चौथा सामना राजीवचा रावगाव त्यांच्या विरुद्ध जगदंब सासने। तर या स्पर्धेचा अंतिम मैदानाचा दिवस अर्थातच पाचवा दिवस आणि या पाचव्या दिवसाचे ड्रॉ आपण ओपन करूयात अजयजी काळेकर यांच्या शुभ हस्ते। जयमान पाडगाव मयूर मार्के अँड आर्मी इन ऍक्शन असेल, फायट करताना संघ पाहायला मिळेल जय भोलेनाथ स्पोर्ट्स पुरावले, बिग पॅटर्न प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल। जयमान पाडगाव विरुद्ध जय भोलेनाथ स्पोर्ट्स पुरावले, निलेशजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते सेकंड मॅचचा ड्रॉ आपण ओपन करूया। पाचवा दिवस अंतिम दिवस सामना दुसरा शिवतेज नावे नावेच्या विरुद्ध संघ आपण बघत आहोत जयमान तोंडलीये, शिवतेज नावे विरुद्ध जयमान तोंडलीये, सूरज विषय विरुद्ध सागर इंद्रावरचं बॅटल पाहायला मिळेल। त्यानंतर तिसऱ्या सामन्याचे ड्रॉ आपण ओपन करूयात मनोजी मात्रे यांच्या शुभ हस्ते। ब्रायट ब्रदर्स आंबेगाव आणि त्यांच्या विरुद्ध संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल मॅच नंबर 3 च्या दरम्यान। जय बजरंग मोगरे, ब्रायट ब्रदर्स आंबेगाव त्यांच्या विरुद्ध जय बजरंग मोगरे असा निर्णायक अंतिम दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना। तर चौथ्या सामन्याचे ड्रॉ आपण ओपन करूयात सतीशजी शेळके यांच्या शुभ हस्ते। स्वर्गीय रुपेश दादा कंडी प्रतिष्ठान कानूर विषयान आर्मी इन ऍक्शन असेल त्यांना फाईट करेल संघ सिद्धगड बी। स्वर्गीय रुपेश दादा कंडी प्रतिष्ठान कानूर त्यांच्या विरुद्ध सिद्धगड बी असा निर्णय या स्पर्धेतील अंतिम दिवसातील पहिल्या फेरीतील चौथा सामना। स्पर्धेचा अंतिम दिवस रविवार दिनांक 30 नोव्हेंबर 2025 पहिला सामना जयमान पाडगाव त्यांच्या विरुद्ध जय भोलेनाथ स्पोर्ट्स पुरवले, दुसरा सामना शिवतेज नावे त्यांच्या विरुद्ध जयमान तोंडलीये, तिसरा सामना ब्रायट ब्रदर्स आंबेगाव त्यांच्या विरुद्ध जय बजरंग मोगरे, चौथा सामना स्वर्गीय रुपेश दादा कंडी प्रतिष्ठान कानोड त्यांच्या विरुद्ध सिद्धगड बी। ऑफिशियली मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनच्या ग्रुपवरती या सर्व लाईव्ह लॉटची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। त्याचबरोबर वेळेचं बंधन या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व संघांना मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने सूचना आहे, नियोजित वेळेच्या 10 मिनिटं अगोदरच आपली क्रीडानगरीमध्ये उपस्थिती हवी। वेळेच्या बाबतीत कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही। त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धा ही मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनशी संलग्न आहे आणि मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे जे काही नियम आहेत, ज्या काही महत्वाच्या अटी आहेत, त्या अटी सर्व संबंधित संघांना मान्य कराव्याच लागतील। सो यायला आणि पाहायला विसरू नका। विघ्नता चषकाचं दुसरं पर्व येत्या बुधवार ते रविवार पासून उमेश शेठ महाडी क्रीडानगरी पोरेसा बडाडीकडे। सर्वांचं मनापासून आभार, धन्यवाद।